काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे अल्प आजाराने निधन झाले। वयाची 90 गाठलेले शिवराज पाटील मागच्या काही दिवसांची अस्वस्थता वगळता अगदी शेवटपर्यंत तंदुरुस्त होते। देशाच्या राजकारणातील स्वच्छ, अभ्यासू आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती आणि ती सार्थ होती। गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते, परंतु त्यांच्या अनुभवी नेतृत्वाची, साधेपणाची आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीची प्रेरणा केवळ त्यांच्याच पक्षातील नव्हे तर इतर पक्षातील कार्यकर्त्यांनाही मोलाची ठरली होती। शिवराज पाटलांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत बहुतेक सगळ्या मोठ्या पदांवर काम केले, परंतु या दीर्घ प्रवासात त्यांनी कधीही आक्रमक राजकारण केले नाही। तो त्यांचा स्वभावच नव्हता। शिवराज पाटील चाकूरकर यांचा जन्म साध्या शेतकरी कुटुंबात। कुटुंबाची आर्थिक स्थिती मर्यादित असली तरी शिक्षणाबाबत घरात नेहमी सकारात्मक वातावरण होते। लहानपणापासूनच शिस्त, मेहनत आणि प्रामाणिकपणा या मूल्यांचा त्यांच्या स्वभावावर खोलतर परिणाम झाला। महाविद्यालयीन काळात त्यांना सामाजिक कामांची विशेष आवड निर्माण झाली। ग्रामीण भागातील बेरोजगारी, पायाभूत सुविधांची कमतरता आणि शिक्षणात जाणवणाऱ्या अडचणी त्यांनी जवळून पाहिल्या। त्यांच्या राजकारणाची सुरुवात तिथूनच आणि सकारात्मक दिशेने झाली। गाव पातळीवरील समस्यांचा अभ्यास करताना त्यांनी जाणीवपूर्वक राजकीय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला। राजकारणात प्रवेश हा त्यांच्यासाठी सत्तेचा मार्ग नव्हता, तर समाजकार्यासाठी अधिक मोठे व्यासपीठ मिळवण्याचा प्रयत्न होता। त्यांचा हा प्रयत्नच त्यांना दिल्लीत घेऊन गेला। 1980 मध्ये पहिल्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले आणि त्यानंतर सलग 7 वेळा त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली। केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचा कारभार यशस्वीरित्या सांभाळला। दरम्यानच्या काळात 5 वर्षे त्यांनी लोकसभा अध्यक्षपद देखील भूषवले। सर्वार्थाने समृद्ध आयुष्य ते जगले आणि आपल्या कार्याचा अमिट ठसा मागे ठेवून त्यांनी जगाचा निरोप घेतला। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती संपादकीय। नमस्कार।